नमस्कार. हा जर घरात पदार्थ बनवला ना, त्याच्या वासावरूनच सर्वांना कळतं की आज आपण इंद्रायणी तांदळाचा मसाले भात तयार केलेला आहे. तो खाण्यासाठी एवढा चविष्ट लागतो ना, तेवढाच तो बनवायला अगदी सोपा आहे. त्यासाठी अख्खा एक लसूण, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर असं जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकून 15 मिनिटं भिजायला ठेवायचं आहे. मध्यम आचेवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप मी टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप गरम झाले की त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तो असा छान तुपामधून परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर जे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं तेही सगळं टाकून घेऊया त्यामध्ये आणि मिक्स करून छान परतून घेऊयात. त्यामध्ये पुन्हा 1 कट केलेला कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊयात आणि सगळे खडे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आता आवडीनुसार कट केलेल्या भाज्या मी टाकलेल्या आहेत. गाजर, वटाणा आणि तोंडली आहे ती टाकून घेतलेली आहेत. तेही छान तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत. परतल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून मी कांदा चटणी मसाला आणि 1 टीस्पून धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि 1 कट केलेलं टोमॅटो मी टाकलेलं आहे. टोमॅटो नंतर टाकलेला आहे जेणेकरून त्याचा आंबटपणा छान भाताला येतो म्हणून. आता भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला ते भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 1 टीस्पून गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हलक्या हाताने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर जेवढं तांदूळ घेतलं होतं त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पुन्हा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकर बंद करून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन देणार आहे आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला तो खोलायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान असा इंद्रायणी तांदळाचा मसाले भात आपला तयार झालेला आहे. वरतून मी तळलेले काजू टाकलेले आहेत. तुम्ही भात शिजवताना टाकले तरी चालतील. एका प्लेटमध्ये भात काढून घेतलेला आहे. त्यावरनं थोडीशी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपला भात तयार झालेला आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.